नमस्कार, मी मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठे करणार आहोत। हे दुधी भोपळ्याचे थालीपीठे खूप चविष्ट होतात, पौष्टिक असतात। भोपळा खाण्यासाठी लहान मुले नाक मुरडत असतात, तर थालीपीठाच्या माध्यमातून त्यांना पौष्टिकपणा मिळतो। लवकरच मुले खाण्यासाठी मागतील। चला मग सुरुवात करूया दुधी भोपळ्याची थालीपीठे बनवण्यासाठी। तर चला मग मी इथे एक भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मीडियम असा घ्यायचा आहे भोपळा, जास्त निबर घ्यायचा नाही, मध्यम असावा। आता या भोपळ्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, खिसून घ्यायचा आहे। भोपळा छान खिसून घ्यायचा आहे। लहान खिसणीने खिसत नव्हतं म्हणून मी मोठी खिसणी घेतलेली आहे। आता सर्व भोपळा मी खिसून घेतलेला आहे। बघा, खिसून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पिठं घालायची आहेत। 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी तांदूळाचं किंवा ज्वारीचं पीठ घालायचं आहे। मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे खुसखुशीतपणा येतो। आता आपल्याला हे पीठ घातल्यानंतर थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सर जारमध्ये ओवा, हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण हे वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे, यातली मी अर्धी कोथिंबीर घेणार आहे, अर्धी नंतर वापरणार आहे। छान वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करून घेतल्यानंतर बघा, वाटण करून घेतल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा हळद घातल्यानंतर त्यामध्ये ओवा घालायचा आहे थोडासा। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कांदा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे। इथं मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून यामध्ये घालायचं आहे। घातल्यानंतर छान हाताने मळून घ्यायचं आहे हे पीठ थालीपीठाचं। बघा, जास्त पाणी लागत नाही, थोडंसंच पाणी लागतं। आता मळून झालेलं आहे, एक 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। नंतर पोळपाट घ्यायचा आहे आणि त्यावर एक सुती कॉटनचा कपडा पिळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। ओला असायला पाहिजे कपडा आणि छोटासा गोळा घेऊन यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे। या पद्धतीने बोटांनी असं पसरवत राहायचं आहे। बघा, छान पसरून घ्यायचं आहे। हे थालीपीठ खूप छान लागतात, मस्त होतात। खरपूस भाजायचं, खूप मस्त लागतात। आता यामध्ये मी पूर्ण थापून घेतलेला आहे। बघा, इथं थापून घेऊन त्यामध्ये छोटे छोटे होल करायचे, जेणेकरून पूर्ण आतपर्यंत थालीपीठ शेकला जातो। आता गॅसवर भाजून घ्यायचं आहे खरपूस असं कपडा उचलायचा असंच व्यवस्थित। तवा तापलेला आहे आणि वरती तव्यावर हा कपडा असा उलटा टाकायचा, थोडंसं थापून मग हळूच अलगद काढून घ्यायचा। कपडा काढून घेतल्यानंतर या होलमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे, जेणेकरून थालीपीठ मस्त खरपूस भाजली जातील। बघा, या पद्धतीने खालची बाजू पूर्ण भाजलेली आहे, पलटून घ्यायचा आहे उलटण्याने।
पलटून घेतल्यानंतर दोन्ही बाजू आपल्याला छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। वरतून पण थोडंसं तेल टाकायचं। छान खरपूस भाजतात यामुळे थालीपीठ। आता छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी खरपूस असं। बघा असं दाबून दाबून छान भाजून घ्यायचं आहे। आता आपलं हे थालीपीठ भाजलेलं आहे, काढून घेऊ। तर चला मग तयार झाले आपले दुधी भोपळ्याचे थालीपीठ। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।